नमस्कार मंडळी. आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक सण हा निसर्ग, शेती आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत बेंदूर सणाची तयारी, कापण्या, खुडोबळी बनवण्याची धामधूम आणि दुसऱ्या दिवशी पोळ्याचा नैवेद्य बैलांना दाखवण्याचा सुंदर क्षण. चला तर मग सुरुवात करूया. बेंदूर जवळ आला की घरात एक वेगळीच लगबग सुरू होते. आम्ही दोघी मिळून बैलांसाठी कापण्या, खुडोबळी बनवत होतो. प्रत्येक कापणी प्रेमाने, मनापासून तयार केली, कारण हा फक्त एक सण नाही, तर आपल्या शेतकऱ्यांच्या खऱ्या साथीदाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. बैल वर्षभर उन्हात, पावसात, चिखलात मेहनत करतात, शेत नांगरतात. म्हणूनच या दिवशी देवासारखा मान त्यांना दिला जातो. कापण्या तयार करताना प्रत्येक रंगात आनंद होता, प्रत्येक घडीत प्रेम होतं. काम करताना आणि सणाचा उत्साह यामुळे वेळ कसा गेला तेच कळलं नाही. एकादशी झाली म्हणजे आषाढी एकादशी झाली की त्याच्या दुसऱ्या दिवशीच खानमळणी होती. खानमळणी म्हणजे काय तर बैलांच्या खांद्यावरती तेल आणि हळद लावली जाते. तर ती का लावली जाते? कारण वर्षभर बैल मेहनत करत असतो, त्याच्या खांद्यावरती जू असते, त्याच्यामुळं एक दिवस त्याला आराम भेटावा. आणि ज्या गावाला नदी आहे ती लोक नदीवरती नेऊन बैलांना स्वच्छ धुवून आणतात आणि घरी आणल्यानंतर त्याला म्हणजे आदल्या दिवशी ज्या दिवशी खानमळणी असते त्या दिवशीच त्याला कलर लावून त्याच्या अंगावरती वेगवेगळं छाप काढून नंतर शिंगाला कलर देतात. रेबणी म्हणजे मला तर आठवतंय आम्ही लहान असताना दोन्ही शिंगांना पण रेबीन बांधली जायची आणि फुगं पण लावायचे. त्याच्या लहान असताना म्हणजे शाळेत असताना शाळा सुटली की कुणाच्या घरी वास येतोय हे लगेच कळायचं, म्हणजे कापण्या तळलेल्या आहेत यांच्यात असं लक्ष जायचं. कोण गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ मिक्स करून कापण्या बनवतात, तर काही जण तर आता मैद्याच्याच कापण्या बनवतात. थोड्याफार त्यातून खुडोबळी पण बनवतात आणि कापण्या पण. आम्ही तर गव्हाच्या पिठाच्याच आणि थोडंसं बेसन पीठ मिक्स करून गूळ विरघळून त्याच्यात वेलची पावडर टाकून त्याच्याच कापण्या बनवल्या आहेत. 2 दिवस बैलासाठी आरामाचे दिवस असतात. तर दुसऱ्या दिवशी बैलाला शिंगात गोंड घालून त्याच्या पाठीवरती झूल टाकली जाते आणि 15 दिवशी तोरण, आंब्याच्या पानाचं तोरण पण बांधलं जातं चौकटीला. आणि चावार म्हणजे पळसाचं झाड असतं, त्याची जी मुळे असते त्यापासून बनवलेलं चावार आणतात आणि त्याचं गोंड तयार करून बैलाला नंतर प्रत्येक रानात खुडोबळी आणि पोळ्याचा नैवेद्य पण नेला जातो. आणि घरात सायकल, जर आपल्याकडं कुट्टा मशीन असेल तर त्याला सुद्धा चावाराचा गोंडा बांधला जातो. दुसऱ्या दिवशी पोळ्याचा दिवस. सकाळपासून घरात नैवेद्याची तयारी सुरू झाली. प्रेमाने स्वयंपाक केला. पुरणपोळी, भाजी, भात, शेक म्हणजे आमटी, तळण. आमच्यात तर अनुराजला आणि वेदांतला खूपच तळण आवडतं, त्यामुळं ते तर पहिल्यांदा तळावंच लागतं. आपल्या परंपरेनुसार सर्वप्रथम हा नैवेद्य देवाला अर्पण केला आणि त्यानंतर आपल्या बैलांनाही दाखवला जातो. तो क्षण खूप भावनिक असतो, कारण ज्यांच्या मेहनतीवर आपलं घर चालतं त्या मुक्या प्राण्यांबद्दल कृतज्ञता आपण अशा प्रकारे व्यक्त करतो. च्या धावपळीच्या जीवनात अशा परंपरा जपणं खूप महत्त्वाचं आहे. या सणामुळे आपल्या पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची ओळख होते. शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नात्याचं प्रतीक आहे. जर आपल्या घरीही अशाच पद्धतीने बेंदूर साजरा होत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या गावात कोणती खास परंपरा आहे हेही आम्हाला आवर्जून
कळवा. असा ग्रामीण जीवनाशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.